बातमी पुण्यात गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणासंदर्भातली आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू झाला होता आणि आता या प्रकरणासंदर्भात राज्य सरकारचा अहवाल सादर करण्यास सुरुवात झालेली आहे। आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार हे अहवाल पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात सादर करतात। तसंच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर सुद्धा पुण्यात गेलेले आहेत आणि पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात चाकणकर यांची एक महत्त्वाची बैठक सुरू आहे। या बैठकीत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संदर्भातला अहवाल सादर केला जातोय। आपण पाहतोय पुण्यात तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी आता हा अहवाल सादर केला जातोय। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारमार्फत 4 सदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली होती आणि या समितीने आता चौकशीअंती हा अहवाल सादर केलेला आहे आणि हा अहवाल पुणे पोलीस आयुक्तालयात सादर होतोय आणि त्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर सुद्धा इथं जातीने लक्ष घालतायत। त्या सुद्धा तिथे दाखल झालेल्या आहेत आणि पुणे पोलीस आयुक्तांबरोबर त्यांची बैठक सुद्धा आहे। तसंच या गर्भवतीच्या मृत्यूला जे कोणी जबाबदार आहेत त्यांची गय केली जाणार नाही असं सरकारतर्फे सुद्धा सांगण्यात आलेलं होतं। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ही एक असंवेदनशील दुर्दैवी घटना आहे असं म्हणत दोषींवर कारवाई करू असं आश्वासन दिलं होतं आणि त्याप्रमाणे आता चौकशी समिती गठीत करण्यात आली होती आणि त्यानंतर या चौकशी समितीने अहवाल सादर केलेला आहे। आपण पाहतोय राज्य सरकारचा अहवाल आता सादर होतोय। यानंतर रोहन कदम आमचे पुण्याचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। रोहन, काय सांगशील? अतिशय महत्त्वपूर्ण अशी ही बाब आहे। या मृत्यू प्रकरणानंतर आक्रमक आंदोलन आणि नंतर राज्य सरकारचं आश्वासन आणि आता या चौकशी समितीचा हा अहवाल आयुक्तालयात सादर होत आहे। महिला आयोगाच्या अध्यक्ष सुद्धा तिथे आहेत, काय सांगशील? अगदी बरोबर आहे। केवळ महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकरच नाही तर जे या समितीचे अध्यक्ष होते, जे की आरोग्य विभागाचे उपसंचालक असणारे राधाकिशन पवार देखील त्या बैठकीला पोहोचल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळते आणि या बैठकीमध्ये पोलीस आयुक्त असतील, इतर झोनचे काही डीसीपी असतील आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील, या सगळ्यांसमोर हा अहवाल जो आहे तो ठेवला जाणार आहे आणि हा अहवाल ठेवल्यानंतर नेमकं दोषी कोण या सगळ्या संदर्भामध्ये आहे, डॉक्टर प्रशासन जबाबदार आहे की इतर यंत्रणा जी आहे ती या सगळ्यामध्ये उपस्थित जी होती त्यावेळेस आणि त्यांनी पैशाची ज्यांनी मागणी केलेली होती त्याच्यामध्ये दोषी कोण कोण आहे हे शोधण्याचं काम जे आहे ते या समितीने केलेलं आहे। इतकंच नाही तर या समितीने त्यांची मेडिकल हिस्ट्री सुद्धा पूर्ण काढलेली आहे की नेमके काय काय आजार त्यांना होते, कारण का ज्या पद्धतीने काही दिवसांपूर्वी सांगितलं गेलं की कॅन्सर देखील त्या महिलेला होता अशा प्रकारचं सांगितलं गेलं, तर या सगळ्या जुन्या आजारांचा देखील उल्लेख जो आहे तो या सगळ्यामध्ये आहे आणि नेमका मृत्यू कशामुळे झाला हे देखील जे आहे ते अहवालामध्ये आहे। मग त्या सगळ्या दवाखान्यांमध्ये जिथे जिथं दीनानाथ मंगेशकर नंतर त्या महिलेला घेऊन गेलेलं होतं त्या सगळ्या दवाखान्यांमध्ये जाऊन ही सगळी चौकशी जी आहे ती 4 सदस्य 5 सदस्य लोकांनी जी आहे ती केलेली आहे। राधाकिशन पवार हे आरोग्य विभागाचे उपसंचालक आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही सगळी समिती काम करत होते। याच्यामध्ये नीना बोराडे ज्या की पुणे महानगरपालिकेचे आरोग्य प्रमुख आहेत तर त्या देखील या समितीमध्ये होत्या आणि त्या सगळ्यांनी जो आहे तो अभ्यास करून हा अहवाल जो आहे तो आता सादर केलेला आहे। एक अहवालाची प्रत राज्य शासनाकडे देखील सुपूर्द केलेली आहे तर दुसरी प्रत आता राधाकिशन पवार जे आहेत ते घेऊन आलेले आहेत आणि स्वतः महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर असतील किंवा पोलीस आयुक्त असतील या सगळ्यांसमोर जो आहे तो हा अहवाल ठेवला जाईल। सगळ्यात महत्त्वाची बाब पाहण्याची ही आहे की आता हा अहवाल ठेवल्यानंतर नेमकी कारवाई काय केली जाणार। जर का पुणे पोलिसांनी यापूर्वी देखील अलंकार पोलीस स्टेशनमध्ये या सगळ्या भिसे कुटुंबियांचा जबाब जो आहे तो मागील काही दिवसांमध्ये नोंदवून घेतलेला आहे। या जबाबामध्ये देखील अनेक माहिती जी आहे आणि खुलासे जे आहेत ते त्या भिसे कुटुंबियांनी पोलिसांसमोर केलेला आहे। एकीकडे त्यांचा जबाबामधले मुद्दे असतील आणि दुसरीकडे चौकशी समितीचा अहवाल असेल तर तिसरीकडे मंगेशकर रुग्णालयाने स्वतःने देखील एक अहवाल जारी केला आणि त्यांचं मत जे आहे ते व्यक्त केलेलं होतं। या तिन्ही गोष्टी प्राइमा फेसी ठेवून हा अहवाल तयार केलेला असू शकतो आणि त्यानंतर नेमकं या अहवालामध्ये काय आहे आणि हा अहवाल सादर केल्यानंतर पुणे पोलिसांकडून काय कारवाई केली जाते आणि कोणावरती गुन्हे दाखल केले जातात हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे।
नक्कीच रोहन, मला एक प्रश्न विचारायचा आहे राधाकिशन यांच्या संदर्भातला. राधाकिशन पवार जे आहेत, मुळात त्यांच्या नियुक्तीवर सुद्धा अनेक बोटं उचलण्यात आली होती. तर आणि आता त्यांनीच हा अहवाल सादर केलेला आहे आणि त्याच्यामुळे आता त्याबद्दल काय माहिती आहे? कारण नक्कीच रुग्णालयाशी संबंध आहे त्यांचा आणि त्यामुळे कुठेतरी फेरफार होण्याची शक्यता आहे या चौकशी समितीच्या अहवालात आणि म्हणून सुद्धा शंका उपस्थित केल्या जात होत्या त्यांच्याविषयी. स्नेहा, खरं तर अगदी बरोबर आहे. राधाकिशन पवार हे आरोग्य विभागाचे उपसंचालक आहेत आणि यापूर्वी देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचे आरोप जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये केलेले होते. अगदी यंदाच्या अधिवेशनामध्ये त्यांच्या विरोधामध्ये जे आहे ती काही माहिती देखील पटलावरती ठेवण्यात आलेली होती की ते कशा पद्धतीने भ्रष्टाचारी आहेत असं देखील काही आमदारांनी सांगितलेलं होतं. परंतु त्याच राधाकिशन पवारांची जी आहे ती नियुक्ती या समितीवरती केल्यानंतर काही लोकांनी आक्षेप जरूर घेतले होते. पुणे मनपाचे शिक्षण मंडळाचे सभासद असणाऱ्या राम बोरकरांनी थेट मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिलं होतं. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राधाकिशन पवारांना जर का या समितीवरती ठेवलं तर ही समिती पारदर्शकपणे काम करू शकत नाही. सत्य जे आहे ते बाहेर येऊ शकत नाही, कारण का राधाकिशन पवार हे स्वतःच खूप मोठे भ्रष्टाचारी आहेत. त्यांच्यावरती अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि ते कुठेतरी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतील अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावरती केलेला होता. परंतु आता नेमकं राधाकिशन पवार यांनी या चौकशी समितीच्या आयोगाच्या अध्यक्ष असल्यामुळे या सगळ्या अहवालामध्ये काय मांडलेलं आहे ते जोपर्यंत अहवाल बाहेर येत नाही तोपर्यंत त्या सगळ्या बाबी समजतील असं वाटत नाही. नक्कीच रोहन, या सगळ्या बाबीवर तू लक्ष ठेवून राहा. आम्ही तुझ्याकडनं अधिक अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद.